आता वाजलेत रात्रीचे 9. इथलं सेशन संपलंय शेवटचं. आज विपश्यना शिबिरातला शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातलं शेवटचं सत्र. उद्या पहाटे 4:30ला आहे. 4:30 ते 6:30 समापन प्रवचन आहे. आणि आज या शिबिरातला शेवटचा दिवस. धम्मगिरी इगतपुरी इथे असणारं इंटरनॅशनल विपश्यना सेंटर आहे. तिथे आहे मी आणि आता रूमकडे चाललेले आहे माझ्या. तर दिवसा मी व्हिडिओ केला होता, तोही पोस्ट केलेला आहे. तर आता तुम्ही पाहू शकता की रात्री किती सुंदर शांत वातावरण असतं इथे. रूम्स आहेत. ही पूर्ण जी लेन आहे, रो आहे, मागे एक आहे, ही एक आहे आणि आमची शेवटची रो, शेवटची लेन फार छान आहे ती. सायंकाळी इथे किर्र काळोख असतो. शांततेचा एक आवाज असतो विशिष्ट. शांततेलाही आवाज असतो. काय गंमत आहे नाही. जशी मौनाला भाषा असते, मौनाची भाषांतर आहे असं पुस्तक आलेलं आहे. आता मी वळले आहे आमच्या रूमकडे. तर माझी 46 नंबरची खोली आहे आणि इथे आधीच मैत्रिणी येऊन शतपावली करत आहेत. 5 वाजता आमचा नाश्ता झाला. त्यानंतर इथे रात्री जेवण नसतं. दुपारी सुंदर जेवण होतं. शेवटचा दिवस होता म्हणून अत्यंत सुंदर आता रोजच छान जेवण असतं. नाश्ताही खूप सुंदर असतो. तर हे आहे आमच्या रूम्स. तुम्ही बघू शकता इथे. आता उद्या निघायची तयारी चालली आहे. मैत्रिणी गप्पा मारतायत आणि हा इथे मला तुम्हाला रात्रीचा दृश्य दाखवायचं होतं. तर असा किर्र काळोख असतो आणि सगळे फोनवर बिझी, कारण 10 दिवस झाले आम्हाला बोलायलाच मिळालं नव्हतं कुणाला. तर कुणाशी बोलायला आपापसातही नाही आणि कुटुंबाशी पण नाही. तर आज अशा पद्धतीनं आजचा दिवस संपलेला आहे. तो डोंगर जो दुपारी मी पोस्ट केला होता फेसबुकला, आता तो दिसणार नाही आहे. काळी आकृती दिसते, त्याच्या आउटलाईन्स दिसत आहेत. असं छान वातावरण आहे. ही माझी रूम. प्रत्येक रूमच्या बाहेर लाईट्स आहेत. आता उद्याची लगबग 4:30 ते 6:30चं सेशन झालं की सगळ्यांची निघायची तयारी आहे. त्यामुळे घरी फोनाफोनी सुरू झाली आहे. या बाजूलाही अंधार आणि शांतता. पण हे सेफ आहे, खूप सुरक्षित आहे. इथे कुठला वन्य प्राणी नाही, साप नाही, कुणाशीच भीती नाही. उंच वॉल कंपाऊंड केलेलं आहे मागच्या बाजूलाही. मागच्या बाजूला शेती आहे. मी दिवसा केलेल्या व्हिडिओत पण दाखवली होती. तर अशा पद्धतीनं हा आजचा दिवस संपन्न झालेला आहे. आता विश्राम करे असा आदेश, सूचना आम्हाला आमच्या आचार्यांनी दिलेली आहे. तर आता विश्राम करून सकाळचं सेशन करून आम्ही घरी निघणार आहोत. धन्यवाद.